आपण 1 सप्टेंबर केलेली आहे आणि आपले जे काम करायचे जवळपास झाले आहे. ठरवलेल्या नियमाप्रमाणे आपण ते पूर्ण करत आहोत आणि ते ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे आपण ते जे 20 तारखेला आपण पेआउट देणार होतो ते आपण 1 सप्टेंबरला केलेलं आहे 20 सप्टेंबर ऐवजी. कारण तोपर्यंत आपलं ते ॲडजस्ट झालेलं आहे पूर्ण सिस्टम. तर तीच एक गुड न्यूज होती आणि एक बॅड न्यूज आहे त्या लोकांसाठी की त्यांना वाटत होतं की याचे पेमेंट येणार नाहीत आणि खूप आमच्या मनासारखं होईल आणि त्यांना खूप काहीतरी बोलायला भेटेल. त्या लोकांसाठी बॅड न्यूज आहे. तुमच्या मनासारखं काय होणार नाही. जी 20 तारीख होती ती आपण 1 सप्टेंबर केलेली आहे आणि त्यापासून आपण पेमेंट चालू करणार आहे. म्हणजे 1 तारखेपासून 20 तारखेच्या आत आपले ते पेमेंट सगळे होऊन जातील. त्या हिशोबाने आपण ते नियोजन पूर्ण केलेलं आहे. तर आपण त्या सविस्तर मी तुम्हाला सांगणार होतो परंतु मी प्रवासात आहे आणि मला ते वेळ नाही भेटला त्याला. त्यामुळं मी तुम्हाला कळवेल नेक्स्ट लाईव्ह सेशन उद्या किंवा परवा आपण अटेंड करू आणि ते सविस्तर बघीन की आपण कसं पेमेंट अरेंज केलं आहे आणि ती पेमेंट डेट आपण लवकर का घेतली आहे ती गोष्ट. आणि ती मुद्दा म्हणून मी तुम्हाला थोडासा वेळ जास्त मागवला होता आणि आताही मी तुम्हाला 1 सप्टेंबर हा थोडा जास्त सांगितलं कारण की उद्या मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला जसं आजपर्यंत झालं की तुमचा गैरसमज व्हायला नको की हा कुठलं तरी बिझनेस कमिटमेंट करतोय आणि फक्त तारीख देणं हा उद्देश नाही आहे. तर मुळात आपलं ते काम ॲक्च्युअल झालेलं आहे आणि जवळपास म्हणजे 95% लोकांचे पैसे हे ठरलेल्या तारखेला म्हणजे 20 सप्टेंबरच्या आधी 1 सप्टेंबरपासून आपण द्यायला चालू करणार आहे. तर 95% काय बोलतो की 5% लोकांचे पैसे मी देऊ शकत नाही कारण मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं की जे विश्वास ठेवून ठरलेल्या नियमाप्रमाणे जे सहकार्य करतील आणि थांबायला तयार असेल जे सहकार्य दाखवतील त्यांचे पैसे आपण 100% देणार आहे. पण जे 5% लोक आहेत जे इतर मार्गाने जाणारे व्हॉट्सअपला चित्र मासेज टाकणारे आणि दुसरं काही कुठं नाही करणारे लोक खास करून कायदेशीर कारवाई करणारे तर त्यांना आपण त्याच मार्गाने पैसे देणार आहे. त्यांना ह्या वेळापत्रकानुसार आपल्याकडे पैसे उपलब्ध होणार नाही. तर फक्त 95% लोकांचे पैसे उपलब्ध केलेले आहे आणि ते भेटून जातील. जे बाकी इतर काही कुठं नाही इकडं अर्ज देतील इकडं कोर्टात जाय वकिलाकडे जाय इकडं कुठं पोलिसांकडे जाय ते पैसे काय मी देऊ शकत नाही. म्हणजे मी देणारच नाही ते पैसे त्याच पद्धतीने भेटतील. जे कोर्टात गेले त्यांचे कोर्टातून भेटतील जे पोलीस स्टेशनला गेले त्यांचे पोलीस स्टेशनला भेटतील. तर त्याच्या हिशोबाने ते पैसे भेटून जातील. बाकी 95% लोकांचे पैसे भेटतील. बाकी गुंडगिरी दादागिरी तर त्यांना ते पद्धतीनं मी माझ्या पद्धतीने काढतो त्यांना एक त्यांच्या पद्धतीनं भेटतील ते म्हणजे असे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर ठीक आहे माझ्या विषयावर बोलायचं नाही. आणि एक महत्त्वाचा टॉपिक होता की माझा व्हॉट्सअप नंबर बंद आहे आणि फोन पण बंद आहे. तर त्याचं कारण असं आहे की मी आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी तो चालू ठेवला होता पण हे 5% लोक एवढं डिस्टर्ब करतात की म्हणजे जवळपास 95% लोकांचं त्यामध्ये भरपूर नुकसान होईल. मला अजिबात कामच करू देत नव्हतं त्यामुळे मी ते बंद केलं आहे. बाकी वेळोवेळी काही अपडेट असेल तर मी तुम्हाला इंस्टाग्राम लाईव्ह मार्फत देत जाईल. बाकी माझा कॉन्टॅक्ट होणार नाही अशी काही गोष्टी नाही सर्वांच्या टचमध्ये आणि काय असं अपडेट असेल तर मी तुम्हाला कळवत जाईल. बाकी काय असं तुम्ही नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये हे बोलू. फक्त एवढंच तुम्हाला एक महत्त्वाचं अपडेट मला त्यावेळेस वाटली. ओके ठीक आहे गुड नाईट.